मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचे एटी पाटील यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा व्हिडिओ इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे. या वर्षी म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षात ज्यांची मुली इयत्ता 8वी मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याची विद्वत्ता वाया जाऊ नये किंवा शिक्षणात अडचणी किंवा व्यत्यय येऊ नये म्हणून केंद्र शासनामार्फत दरवर्षी 2007-8 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही केंद्राची योजना असल्यामुळे दरवर्षी भारतभर ही परीक्षा विविध राज्यातून घेण्यात येते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातून सुद्धा घेण्यात येते. या परीक्षेचे नाव आहे NMMS स्कॉलरशिप परीक्षा 2025-26 साठी उपयुक्त माहिती. NMMS म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच नॅशनल कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षा चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 8वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी किंवा त्यांच्या पालकांनी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहावा. ही परीक्षा कोणाला देता येते? 1. महाराष्ट्रातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत किंवा खाजगी अनुदानित शाळेत इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 2. विद्यार्थ्यांना इयत्ता 7वी मध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे सामान्य कॅटेगरीसाठी. 3. SC, ST किंवा अन्य मागासवर्गीयांसाठी इयत्ता 7वी मध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. 4. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,50,000 पेक्षा कमी असावे. वरील सर्व अटी पूर्ण करत असल्यास आपल्या पाल्याला हा फॉर्म भरू शकतात. 5. शैक्षणिक वर्ष 2025 साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 6. विलंब शुल्कासह 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येऊ शकेल. 7. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी असे एकूण 4 वर्ष, या 4 वर्षाच्या कालखंडात एकूण तब्बल 48,000 रुपयांची स्कॉलरशिप प्राप्त होत असते. 8. ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. 9. परीक्षेचा निकाल साधारणपणे फेब्रुवारी 2026 मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. 10. इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी वरील माहितीचा आधार घेऊन या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा आहे व आर्थिक कारणास्तव आपल्या पाल्यांचे नुकसान होणार नाही म्हणून केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांचा फायदा करून आपल्या पाल्यांचे कल्याण व्हावे अशीच एक अपेक्षा आहे. खरं म्हणजे प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षक या सर्व गोष्टींची काळजी घेतच असतात. विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन प्रवृत्त करत असतात. परंतु अनावधानाने किंवा विद्यार्थी गैरहजर असल्यास किंवा विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या भीतीपोटी टाळाटाळ केल्यास पालकांनी वैयक्तिक लक्ष घालून शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांच्या किंवा संबंधित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वरील प्रक्रिया पूर्ण करून आपल्या पाल्याचे कल्याण करावे अशी अपेक्षा. त्यासाठी आपणा सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण या केंद्राच्या योजनेचा जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं आपण सोनं कराल. कारण की समाजामध्ये पैसे नाहीत म्हणून कुठलीही विद्वत्ता वाया जाणार नाही किंवा गोरगरीब शिक्षणापासून वंचित राहणार नाही या उदात्त हेतूने केंद्र शासनाने चालू केलेल्या योजनेचा आपण सर्वजण उपयोग करून घ्याल. पुनश्च आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.